जे काय आपल्याला सेशन बघायचं आहे, तर या सेशन मध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स या सब्जेक्ट सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याला इकॉनॉमिक्सच्या काही मूलभूत संकल्पना बघायच्या आहेत. यामध्ये जसे की बघा अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार आहेत, त्यानंतर जे काही वेगवेगळे जे काही शब्द आहेत आणि काही शब्दांमध्ये फरक असतील. जसं बघा आर्थिक वृद्धी असेल, आर्थिक विकास असेल, मग हे आर्थिक वृद्धी काय असतं, आर्थिक विकास काय असतं, मग या दोन्हीमध्ये काय फरक आहे, असे विविध जे काही शब्द असतील या सगळ्या शब्दांचं आपल्याला थोडक्यात एक माहिती घ्यायची. आणि मग जेव्हा पहिला चॅप्टर सुरू करत असतो इकॉनॉमिक्सचा, तेव्हा तो करत असताना त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक त्यामधले जे काही शब्द असतील त्याचे शब्द आपल्याला पूर्वीच माहीत असतात. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण पहिला चॅप्टर सुरू करतो त्यावेळेस आपल्याला ते सोपं होऊन जातं आणि आपला काय होतं, थोडासा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढत असतो. ओके, चला तर आपले आज सुरू करूयात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स. त्यामध्ये आपल्याला पहिलं बघायचंय अर्थव्यवस्थांचे प्रकार. पण हे जे काय अर्थव्यवस्थांचे प्रकार आहेत, तर हे प्रकार आपल्याला मालकी हक्कानुसार बघायचे. कशानुसार बघायचे आहेत? मालकी हक्कानुसार. की बाबा कुणाच्या मालकी, कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची मालकी आहे का, खाजगी क्षेत्राची मालकी आहे का, का दोघांची मिळून मालकी आहे, हे आपल्याला थोडंसं विश्लेषणाच्या स्वरूपात आपल्याला स्पष्ट करायचं. तर थोडक्यात लक्षात घ्या, अर्थव्यवस्थांचे जे काही प्रकार आहेत तर हे मालकी हक्कानुसार प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था. मग भांडवलशाही जी काय अर्थव्यवस्था आहे, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जस्ट फक्त एवढंच लक्षात घ्या की मालकी हक्क जे असतात तर हे मालकी हक्क खाजगी व्यक्ती किंवा संस्था यांच्या मार्फत या ठिकाणी हे जे काही मालकी हक्क खाजगी संस्था किंवा खाजगी व्यक्ती यांचे इथं मालकी हक्क असते. म्हणजे लक्षात घ्या, इथं कुठल्याही प्रकारचा शासनाचा काही हस्तक्षेप असत नाही. मालक कोण आहे? खाजगी व्यक्ती किंवा संस्था. त्याच्यानंतर बघा दुसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे मालकीनुसार समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा मालकी हक्क हे फक्त आणि फक्त शासनाकडे असतात. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये फक्त जे काय अंतिम निर्णय वगैरे घेण्याचा जो काय हक्क असेल तो कोणाकडे असेल? शासनाकडे. का? कारण शासन काय आहे? ते मालक आहे. मग जे काही प्रायव्हेट सेक्टर असेल, एखादा व्यक्ती असेल, एखादी कंपनी असेल किंवा एखादी संस्था असेल, यांचा कुठल्याही प्रकारचा इथे हस्तक्षेप असत नाही. कारण फक्त आणि फक्त इथे मालक कोण आहे? शासन आहे. त्याच्यानंतर बघा मालकी अर्थव्यवस्थांचे प्रकार हे मालकीनुसार, हा तिसरा प्रकार आहे. त्या प्रकाराचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था. लक्षात घ्या मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्था जी आहे तर यामध्ये मालक हे दोन गट असतात. एक बघा पहिला गट असतो शासन, दुसरा असतं खाजगी व्यक्ती किंवा एखादी संस्था. हे दोघं मिळून या ठिकाणी या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असतात? मालक असतात किंवा दोघांकडे मालकी हक्क असतो. याचं जे काही डिटेल आहे आपल्याला पुढे एक एक करून त्या ठिकाणी बघायचं. फक्त बेसिक एवढं लक्षात ठेवा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क हे खाजगी व्यक्ती किंवा संस्थेकडे असतं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क हे जे काही फक्त आणि फक्त कोणाचे असते? शासनाचे असते. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क शासन प्लस खाजगी व्यक्ती किंवा संस्था यांचे असते. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे बघायचंय भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता एक एक जे काय आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे तर ते भांडवलशाही अर्थव्यवस्था इन डिटेलमध्ये बघायचे. मग प्रत्येक अर्थव्यवस्था आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे आपल्याला जे काही त्याचे फायदे असतील किंवा त्याचे जे काही दोष असतील ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. त्यातलं पहिलं बघा मालकी हक्क. बघा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क आताच आपण बघितलं किंवा मालकी हक्क जे असतात तर हे खाजगी व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडे मालकी हक्क असतं. पुढे लक्षात घ्या, आता या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन असेल तर हे खाजगी भांडवलदारामार्फत घेतलं जातं. खाजगी भांडवलदार म्हणजे कोण? जे बाबा एखादा वस्तू, समजा एखादा या पेनची काय करतो? उत्पादन घेतोय. आता एखादा व्यक्ती जर या पेनचे उत्पादन घेत असेल तर त्याला काय म्हणायचं? खाजगी भांडवलदार. ठीक आहे. तर या खाजगी भांडवलदारामार्फत इथं वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यांच्या ज्या काही किमती आहेत, म्हणजे या पेनची किंमत समजा 50 ठेवायची की 40 रुपये ठेवायचं, हे कोण ठरवणार? स्वतः मालक ठरवतो. ठीक आहे. तर बघा त्यांच्या किमती या खाजगी स्वरूपात त्या ठिकाणी ठरवल्या जातात आणि बघा यांच्या किमती या खाजगी स्वरूपात ठरवल्या जातात. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेला दुसरं नाव आहे बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था सुद्धा असं त्याला म्हटलं जातं. यामध्ये बघा शासन कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही, कारण मालकी हक्क हे खाजगी व्यक्ती आणि संस्था यांचे असते. त्याच्यानंतर पुढे बघा या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जे काही वैशिष्ट्य आहे तर वैशिष्ट्य लक्षात घ्या, उद्योग आणि व्यवसायांची निवड, त्यांची उभारणी असेल, याबाबतचे जे काही अंतिम निर्णय असतील हे अंतिम निर्णय घेण्याचं काम किंवा अंतिम निर्णय घेण्याचा हक्क हे खाजगी व्यक्ती किंवा संस्थेला असतो. कारण मालकी हक्क कोणाकडे आहे? त्यांच्याकडेच आहे.
त्यानंतर पुढे बघा, ग्राहक हे खाजगी व्यक्तीसाठी काय असतात? सार्वभौम असतात. सार्वभौमचा अर्थ बघा, लक्षात घ्या, देवता. दुसरा अर्थ होतो सर्व काही. लक्षात घ्या, म्हणजे ग्राहकांनी बघा, ग्राहक हे काय असतात? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादक असतात त्या उत्पादकांसाठी ग्राहक हे सार्वभौम असतात, सर्व काही असतात. ग्राहक हे त्यांच्यासाठी देवता असतात. मग असं का? कारण लक्षात घ्या, कारण ग्राहकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पसंतीनुसार इथं काय केलं जातं? उत्पादन घेतलं जातं. समजा ग्राहकाने बाबा या पेनला काय केलेलं आहे? मागणी केली. कंपन्या काय करतील? याचं उत्पादन घेतील. समजा ग्राहकांनी समजा बाबा एखाद्या मोबाईलला मागणी केली किंवा एखाद्या वस्तूला मागणी केली, तर काय करतील? ज्या वस्तूला मागणी आहे त्याच वस्तूला त्या ठिकाणी ते काय करतील? वस्तूचं जास्तीत जास्त उत्पादन घेतील. म्हणून काय म्हटलेलं आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादक असतात या उत्पादकांसाठी ग्राहक हे काय असतात? सार्वभौम असतात. चला, त्यानंतर पुढे बघा, या अर्थव्यवस्थेमध्ये किंमत ठरवण्याची प्रक्रिया काय चालते? मुक्तपणे चालते. यामध्ये लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं जे काही गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंट इथं हस्तक्षेप करत नाही. लक्षात घ्या, आणि इथं प्रक्रिया जी असते किंमत ठरवण्याची, तर ही मुक्तपणे चालते. बाजारानुसार ती किंमत ठरत असते. म्हणून मगाशी पण सांगितलं होतं बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेला दुसरं नाव काय आहे? बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था. मग यामध्ये किमती या मुक्तपणे ठरतात, बाजारानुसार ठरत असतात. आणि म्हणून या अर्थव्यवस्थेला बघा अजून काय म्हणलं जातं? बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, मग आता ज्या काही किमती आहेत तर त्या ठरवण्याची प्रक्रिया कशी? मुक्तपणे. त्यामुळे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतो? भाववाढ असेल किंवा भाव कमी होणे किंवा चलन घट असेल, अशा प्रकारचे जे काही प्रकार तिथं घडण्याची शक्यता असते. चला, सगळ्यांना समजलं? भांडवलशाही अर्थव्यवस्था सगळ्यांना समजलं का? आता आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष आणि गुण पुढच्या स्लाइडवरती आपल्याला बघायचे. बघा, फायदे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघा, जेवढे लोक जास्त उत्पादन घेतील, जेवढ्या कंपन्या जास्त उत्पादन घेतील, तेवढं काय होणार आहे? देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आणि देशाच्या आर्थिक कल्याणात काय होत असते? वाढ होत असते. आता देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा आर्थिक कल्याण कशी वाढ होते? जेवढं एखादा बघा, समजा हा उद्योजक आहे, हा जेवढं जास्त उत्पादन घेईल तेवढ्या प्रमाणात सरकारला काय भरेल? टॅक्स भरेल. सरकारला मोठ्या प्रमाणात टॅक्स भेटला तर सरकार कुणावरती खर्च करणार आहे? पायाभूत सुविधावरती खर्च करणार आहे. म्हणजे आपल्यावरती तो काय करणार आहे? खर्च करणार आहे. म्हणून जेवढं उत्पादन घेतलं जाणार तेवढ्या प्रमाणात सरकारला टॅक्स भेटणार. जेवढा टॅक्स भेटणार तेवढा सरकार कुणावरती खर्च करणार? पायाभूत सुविधावरती खर्च करणार. आता पायाभूत सुविधा म्हणजे काय? बघा, प्रत्येकाला जे काही स्वच्छ इंधन मिळणं असेल, शिक्षणाच्या सुविधा असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस बांधणे असतील, रस्ते बांधणे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही दारिद्र्यामध्ये जे काही आढळणार आहे, बिलो पॉवर्टी लाईन मध्ये आढळणारी जी काही लोकसंख्या असेल त्या लोकसंख्याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही योजना असेल, या सगळ्या योजना त्या ठिकाणी सरकारला राबवाव्या लागतात. मग हा सगळ्या योजना किंवा एवढा पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर सरकारला लागतो टॅक्स. आणि टॅक्स जर तिथं सरकारचा वाढायचा असेल तर त्या ठिकाणी प्रत्येकानं या ठिकाणी उत्पादन वाढवलं पाहिजे. म्हणून इथं पहिला पॉईंट काय आहे? फायदा काय भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा? जेवढं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घेणार तेवढ्या प्रमाणात काय होणार? राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आणि आर्थिक कल्याणात वाढ होणार. त्यानंतर बघा, दुसरे दोन मुद्दे लक्षात घ्या. हे दोन मुद्दे अतिशय महत्वाचे. तुम्हाला एक मस्त उदाहरण देतो, लगेच तुम्हाला ते कळून जाईल. बघा, पहिलं वाक्य लक्षात घ्या, दर्जेदार वस्तूंचे उत्पादन होते. दुसरं आहे, उत्पादनामध्ये विक्रेत्यामध्ये स्पर्धा वाढून अतिरिक्त नफ्याला काय बसतो? पायबंद बसतो. आता तुम्हाला इथे मी उदाहरण देतो. समजा बघा, ही रामची कंपनी आहे आणि ही श्यामची कंपनी आहे. दोघं जण काय करतात बघा, जे आपली चहापत्ती आहे या चहापत्तीचं हे काय करतायत? उत्पादन घेत आहेत. लक्षात घ्या, चहा पावडर. काही ठिकाणी चहापत्ती म्हणतात, काही ठिकाणी चहा पावडर म्हणतात. ठीक आहे. तर बघा, रामची कंपनी सेपरेट आहे, श्यामची कंपनी सेपरेट आहे. आणि आपण इथं ग्राहक म्हणून बघा, आपण लोक आहेत ग्राहक. मग रामने काय केलं बघा, त्याची जी काही चहापत्तीचा पुडा आहे तो त्यांनी काय केला? 10 रुपयाला आणलाय बाजारपेठे आणि सांगितलं की आमची क्वालिटी खूप चांगली आहे आणि आमच्या 10 रुपयाच्या चहापत्तीमध्ये 15 कप काय होतो? चहा होतो. किती कप चहा होतो? 15 कप होतो. बघा, दोन्ही बघा, श्याम आणि राम दोघांचे प्रोडक्ट आहे ते कुठे आलेलं आहे? बाजारपेठेत आलेलं आहे. दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. बघा, मग श्यामने काय केलं? त्याची जी काय चहापत्ती आहे 8 रुपयाला केली आणि सांगितलं की आमची काय आहे? दर्जेदार आहेत. त्यानंतर आमचे जे काय चहापत्ती आहे यामधून 20 कप चहा होतो. किती कप चहा होतो? 20 कप चहा होतो. मग जेव्हा आपल्या घरच्यांनी सांगतात बघा, तो बाबा जा बाबा चहापत्ती घेऊन ये. मग तुम्ही बाजारात गेलात, मग काय केलं तुम्ही? रामची पण चहापत्ती पाहिली, श्यामची पण पाहिली. खरेदी कुठली कराल तुम्ही? इकडे
श्यामची तुम्ही खरेदी कराल का? श्यामची 8 रुपयाला आहे आणि 20 कप चहा बनतो. रामची कितीला आहे बाबा? 10 रुपयाला आहे आणि कप किती बनतात? 15. लक्षात घ्या. आपण कोणाकडे जाणार? श्यामकडे जाणार. रामचा पत्ता आपण काय करणार? कट करणार. मग आता राम शांत बसेल का? रामाचा जे काय चहापत्तीचा जो काय उद्योग आहे किंवा जो काय बिझनेस आहे तो आता काय होणार? कमी होणार. मग आता श्याम काय करणार? आणखी ऑफर देणार. मग श्याम काय करणार बघा पुढे? श्याम पुन्हा त्याची जी काय चहापत्ती आहे ही चहापत्ती पुन्हा तो 6 रुपयाला आणेल आणि सांगेल की आमच्या चहापत्तीमधून आता 25 कप चहा होते. किती कप चहा होते? 25 कप चहा होते. आणि दर्जेदार वस्तूचं जे काही उत्पादन आहे किंवा चहापत्ती आहे त्यामध्ये आणखी आम्ही काय वाढवलं आहे? दर्जेदार बनवलेलं आहे. मग नंतर पुन्हा आपण काय केलो? ग्राहक म्हणून बाजारात गेलो आणि चहापत्ती विकत घ्यायचं ठरवलं. कोणाची खरेदी करणार आपण? रामची खरेदी करणार का? श्यामची आपण आता खरेदी नाही करणार का? कारण श्याम मध्ये बघा श्यामने काय केलं? 8 रुपयाला आहे, 20 कप चहा आहे. आणि रामची चहापत्ती 6 रुपयाला आहे. लक्षात घ्या. आणि कप किती होत आहेत? 25 कप त्यामध्ये चहा होते. लक्षात घ्या. मग आता आपण खरेदी कोणाची करणार? रामची चहापत्ती खरेदी करणार. लक्षात घ्या. आता मला सांगायचं काय होतं बघा, दुसरा पॉइंट, दर्जेदार वस्तूंचे उत्पादन होते. क्लिअर? त्याच्यानंतर उत्पादनामध्ये विक्रेत्यामध्ये स्पर्धा लागली की नाही? राम आणि श्याम मध्ये स्पर्धा वाढून जे काय ते अतिरिक्त नफा इथं कमवणार होते त्याला काय बसला? पायबंद बसला किंवा पायबंद बसतो. पायबंद बसणे म्हणजे आळा बसणे. लक्षात घ्या. किंवा नियंत्रण राहणे. ठीक आहे. तर मग आता इकडे बघा, समजा राम इथं 12 रुपये, 14 रुपये, 15 रुपये चहापत्ती करू शकला असता. श्याम पण इथे जे काय तो 8 रुपयाला सुरुवात केली होती त्याने 10, 15, 20, 25, 30 रुपये करू शकला असता. परंतु ते करू शकत नाहीत. अतिरिक्त जे काही जास्तीचे पैसे कमवणार आहेत ते कमवू शकत नाहीत. का? कारण तिथे काय दोघांमध्ये स्पर्धा आहे. दोघांना वाटतं आपला बिझनेस चांगला चालला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा फायदे लक्षात घ्या. दर्जेदार वस्तूचं उत्पादन होतं. त्यानंतर विक्रेत्यामध्ये स्पर्धा वाढून काय होतं? अतिरिक्त नफ्याला पायबंद बसत असतो. त्यानंतर बघा पुढं दोष लक्षात घ्या. दोष आहे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. आता पहिला मुद्दा हा पाहिजे आपल्याला माहित की बाबा आर्थिक विषमता म्हणजे काय. आर्थिक विषमता म्हणजे बघा श्रीमंत होत जाणे, गरीब होत जाणे. या दोघांमधली जेवढी दरी जास्त, लक्षात घ्या, जेवढी दरी जास्त तेवढी आर्थिक विषमता जास्त. मधल्या दरीलाच म्हणायचं आर्थिक विषमता. मग ही देखा दरी जेवढी जास्त तेवढी विषमता जास्त. मग आता मला सांगा, इथं ज्याने 8 रुपये त्यानंतर इकडे 6 रुपये वगैरे चहापत्ती ठेवली होती यांनी, बरोबर. मग आता एखादा गरीब व्यक्ती आहे त्याला 6 रुपयाचा सुद्धा इथे चहापुडा विकत घेणं शक्य नाही. उत्पादन कमी आहे. 6 रुपयाचा तो चहापुडा घेण्यापासून काय झाला? लक्षात घ्या, दूर झाला. म्हणजे त्याचा जो काही लाभ आहे तो लाभ घेता येत नाहीये. म्हणून बघा, जे गरीब लोक आहेत त्यांना अशा वस्तू तिथं परवडत नाहीत. म्हणून कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघा वस्तू आणि सेवांचं उत्पादन कोण घेतं? खाजगी व्यक्ती किंवा संस्था घेत असतात. आणि ते काय लोकांच्या कल्याणासाठी घेतात का? घेत नाहीत. तर ग्राहकांची मागणी ज्या वस्तू आणि सेवेला आहेत त्याचीच फक्त ते काय करत असतात? उत्पादन घेत असतात. म्हणून आर्थिक विषमता इथे मोठ्या प्रमाणात निर्माण होते. गरीब लोकांचा इथे विचार केला जात नाही. त्याच्यानंतर बघा पुढचे आपल्या ज्या अर्थव्यवस्था बघायची आहे, समाजवादी अर्थव्यवस्था. आपण सुरुवातीला बघितलं होतं की बाबा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क कुणाकडे असतात? तर फक्त आणि फक्त शासनाकडे असतात. याच्यामध्ये कुणी त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही. लक्षात घ्या. वस्तू आणि सेवांचं उत्पादन असेल, त्याचं विभाजन असेल किंवा किंमत ठरवण्याची जी काही प्रक्रिया असेल तर ते सर्व त्या बाबतीचे सर्व निर्णय, अंतिम निर्णय घेण्याचा हक्क फक्त सरकारमार्फत चालतं किंवा फक्त ते हक्क कुणाला आहेत? सरकारला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा खाजगी व्यक्ती असेल किंवा खाजगी संस्था असेल यांचा हस्तक्षेप इथे असत नाही. त्यानंतर बघा आपल्याला जे काही उत्पादन जे आहे या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे उत्पादन कमीत कमी किमतीत गरिबांपर्यंत कशा प्रकारे पोहोचेल याचा विचार केला जातो. म्हणजेच एकंदरीत लोकांच्या हिताचा इथे विचार केला जातो. कारण बघा नावातच काय आहे? समाजवादी अर्थव्यवस्था. लक्षात घ्या. जसं बघा राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्रावर प्रेम असणे. राष्ट्रवादचा अर्थ काय होतो? राष्ट्रावर प्रेम असणे. आणि समाजवाद याचा अर्थ काय असतो? समाजावर प्रेम असणे. मग समाजावर प्रेम कोण करतं? खाजगी व्यक्ती संस्था करतात का? नाही. तर कोण करतं? शासन करतं. लक्षात घ्या. भारतामध्ये काय आहे? लोकशाही आहे. जर प्रत्येक सरकारने काम केलं तर ते पुढच्या वेळेस निवडून येत असतात. त्याने काम नाही केलं तर त्या ठिकाणी ते निवडून येत नसतात. ठीक आहे. कारण भारतात काय आहे? लोकशाही आहे. त्याच्यानंतर बघा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादन असेल, वस्तू असेल यांच्या बाबतीतलं जे काही डिस्ट्रीब्युशन असेल, वितरण असेल, किंमत ठरवण्याची प्रक्रिया असेल हे सगळं सरकारमार्फत त्या ठिकाणी चालत असतं. आणि एकंदरीतच बघा लोकांच्या काय केलं जातं? लोकांच्या हिताला इथं काय केलं जातं? महत्व दिलं जातं.
मग लोकांच्या हिताला महत्व दिलं जातं म्हणजे काय, तर काय केलं जातं बघा, जे काही बिलो पॉवर्टी लाईन मध्ये म्हणजे जे दारिद्र्यामध्ये अडकणारे लोक असतील त्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारच्या योजना काढणं असेल, त्यांना शिक्षणाच्या सुविधा पुरवणे असेल, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवणे असेल, त्यांना जे काय बघा वेगळ्या प्रकारच्या ज्या काय त्यांच्या मूलभूत गरजा असतील किंवा फक्त गरजा असतील त्या सर्वांच्या रिलेटेड काय करणे, त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त त्या ठिकाणी योजना काढणे. म्हणजे एकंदरीत काय केलं जातं बघा, अंतिमतः काय केलं जातं तर लोकांच्या हिताला या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं, महत्व दिलं जातं. त्याच्यानंतर बघा फायदा आणि दोष. बघा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, सामाजिक न्याय काय होतो, प्रस्थापित होतो. सामाजिक न्याय प्रस्थापित असणे म्हणजे जे काही सरकारच्या योजना असतील, सरकारचे जे काय बघा जे कायदे असतील, नियम असतील किंवा हे सगळे काय असणे, सर्वांना समान असणे. मग उदाहरणार्थ बघा, समजा एखाद्या गावामध्ये आपल्या गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, समजा एखादा दवाखाना काढलाय, काय काढलेला आहे, हा दवाखाना काढलेला आहे. आणि या दवाखान्याच्या लक्षात घ्या, या दवाखान्यामध्ये हा श्रीमंत व्यक्ती आणि हा गरीब व्यक्ती. बघा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काही होऊ द्या, सर्दी येऊ द्या, खोकला येऊ द्या, काही होऊ द्या, फीस किती आहे, फक्त 10 रुपये फीस आहे, 10 रुपये. मग जेव्हा श्रीमंत व्यक्ती सरकारी हॉस्पिटलमध्ये जाईल आणि त्याला पण फीस किती असेल, मग 10 रुपये असेल. तर तिथला कंपाऊंडर म्हणतो किंवा जो काही जे लोक तिथे पैसे शुल्क आकारणारे लोक आहेत ते काय म्हणतील का, नाही तू जरा श्रीमंत दिसतोय, तू काय कर 20 रुपये दे, म्हणतो का, म्हणत नाही. श्रीमंत असेल त्यालाही 10 रुपये घेतलं जाईल. एखादा गरीब तिथं जातोय त्याला त्या ठिकाणी त्याच्याकडून 10 रुपये घेतले जातील का, त्याला म्हणलं जातं की नाही तू आता गरीब दिसतोय, तो काय कर आता 5 रुपयेच दे. लक्षात घ्या, असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथे केला जात नाही. तो व्यक्ती गरीब असू द्या नाहीतर श्रीमंत असू द्या, दोघांनाही 10 रुपये त्या ठिकाणी शुल्क भरावं लागतं. त्याच्यानंतर बघा, म्हणून याला म्हणायचं बघा, या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, सामाजिक न्याय त्या ठिकाणी प्रस्थापित होतो. म्हणजे गरीब आणि श्रीमंत असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी केला जात नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा दोष. या व्यवस्थेत राज्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होऊन समान संधी मिळत नाही. आता बघा आपण सगळे गावात राहिलेलो आहेत किंवा गावाशी आपलं काहीतरी रिलेशन त्या ठिकाणी जोडले गेलेलं आहे. आता प्रत्येक गावामध्ये बघा भाऊ, दादा, आप्पा, नाना, अण्णा असतात की नाही, मस्त पांढरे कपडे घालून उपरणे घेऊन मस्त गावात हिंडत असतात. लक्षात घ्या. आणि हे जे काही भाऊ, दादा, आप्पा असतात एखाद्या राजकीय पक्षाचे काय असतात, त्या ठिकाणी समर्थक असतात. आणि जर त्यांच्या पक्षाची जर समजा जिल्हा असेल, तिकडे राज्य असेल, केंद्र असेल किंवा ठीक आहे, किंवा तिकडे ग्रामपंचायत त्यांच्या पक्षाची असेल, समजा ग्रामपंचायतला पक्ष नसतो पण समर्थक असतात. ठीक आहे, तर असेल मग काय झालं बघा, गावात आता योजना आली, पंतप्रधान आवास योजना आली समजा गावात. मग काय होणार, आता हा जो काय दादा भाऊ आहे तो काय करणार, हस्तक्षेप करणार. हस्तक्षेप करून काय करणार, जे त्याच्या जवळचे असतील किंवा त्याला जिथून निवडणूक लढवायची आहे त्या वार्डातील असतील किंवा जे जवळचे त्याचे नातेवाईक असतील, त्याचा लाभ, या पंतप्रधान आवास योजनेचा जो काय लाभ आहे तो त्यांना तो देऊन टाकेल. पण जे खरे लाभार्थी आहेत या पंतप्रधान आवास योजनेचे, त्यांच्यापर्यंत तो लाभ पण जात नाही. म्हणून इथं बघा समाजवादी अर्थव्यवस्थेचा हा दोष आहे की राज्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होऊन सर्वांना समान संधी मिळत नाही. त्यानंतर बघा तिसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्थेच्या पूर्वी थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. जेव्हा भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्थापन झाला होता आणि हा स्थापन झाल्यानंतर अनंत अडचणी भारताच्या समोर होते. कारण बघा 562 संस्थान होते, त्यातले 10 पाकिस्तानकडे गेले, राहिले 552. आणि 552 पैकी 549 जे संस्थान होते त्यावेळी स्वातंत्र्य झाल्यावर त्यानंतर काय झाले ते एकत्र केलेले. नंतर काळाच्या ओघात 3 संस्थान जे राहिलेले होते ते पण काळाच्या ओघात त्या ठिकाणी विलीन झालेले आहेत भारतात. पण जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा हे सगळ्या बघा भारतामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात. आता या सगळ्यांना एकाच साखळीत जोडून ठेवणं काय म्हणजे चेष्टा नव्हती, लक्षात घ्या. मग अशा वेळेस भारताला काय करायचं होतं बघा, इकॉनॉमिकल ग्रोथ पण करायचं होता, लोकांचं उत्पादन वाढवायचं होतं, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची होती, बेरोजगारी कमी करायची होती, दारिद्र्यता कमी करायची होती, लोकांपर्यंत शिक्षणाच्या सोयीसुविधा पुरवायच्या होत्या, आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी पुरवायच्या होत्या. या प्रत्येक सेक्टर असेल, प्रत्येक गोष्टीवरती त्या ठिकाणी भारत सरकारला काम करणं हे एक आव्हान होतं. आता या आव्हानातून मार्ग कसा काढायचा यासाठी त्यांनी काय केलं बघा, पंचवार्षिक योजना इथं राबवण्याचा पुढे प्रयत्न केलेलाच आहे. 12 पंचवार्षिक योजना आणि 7 वार्षिक योजना पुढे राबवलेली आहे. पण आता लगेच जर नियोजनाची प्रक्रिया कशा प्रकारे आपण सुरू करायची हा एक पेज तत्कालीन सरकारच्या समोर होता. मग तत्कालीन सरकारने काय केलं, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली.
मग तत्कालीन सरकारने काय केलं, हे जे काही प्रॉब्लेम्स होते यांना सॉल्व्ह करण्यासाठी खासगी व्यक्ती संस्था यांना काय केलं, सोबत घेतलं आणि मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून त्या ठिकाणी जो काही आराखडा आहे, जो काही योजना असतील, जो काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या बाबतीतला ज्या काही संबंधित उपक्रम असतील या सगळ्यांचा गाडा त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यासोबत जे खासगी व्यक्ती किंवा संस्था आहेत यांच्यासोबत त्यांनी तो गाडा पुढे सुरू केलेला आहे. बघा, ठीक आहे, बॅकग्राऊंड कळलं तुम्हाला. आता लक्षात घ्या, मालकी हक्क कोणाचे असते मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये? शासन, त्यानंतर खासगी व्यक्ती किंवा संस्था या दोघांची काय असते इथं मालकी हक्क असते. त्यानंतर बघा, भारताने स्वातंत्र्य झाल्यानंतर या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनातून, लक्षात घ्या, आर्थिक नियोजनातून आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे ती काय केलेली आहे, तात्काळ सुरू केलेली आहे. ठीक आहे, आता हे कळलं असेल तुम्हाला की बाबा तात्काळ आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे ती का लगेच सुरू केली, कारण भारताच्या समोर अनेक आव्हाने होते, अनंत अडचणी होत्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं, भांडवलशाही आणि समाजवादी या दोन्ही अर्थव्यवस्थेचे दोष किंवा अडचणी दूर करून, लक्षात घ्या, भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल किंवा समाजवादी अर्थव्यवस्था असेल याच्यातले अडचणी असतील, काही दोष असतील ते दूर करून आणि चांगल्या गोष्टी घेऊन काय केलं जातं, या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूचं आणि सेवेचं काय केलं जातं, उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा, परंतु काही उत्पादन व सेवावर कोणाची पूर्णपणे मक्तेदारी असते, तर शासनाची मक्तेदारी असू शकते. उद्या शासनाला वाटलं की बाबा हा जो काही औषध कारखाना आहे तर तो आपल्या हातात घ्यायचा आहे आणि गरिबांना काय करायचं, कमी स्वस्तात किंवा कमी दरामध्ये त्या ठिकाणी ते औषध काय करायचे, वाटप करायचे. पण जे खाजगी स्वरूपातील जे काही व्यक्ती किंवा संस्था असतील तर त्या तयार होतील का? कारण खाजगी स्वरूपातील जे व्यक्ती किंवा संस्था असतील ते स्वतःच्या नफ्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात, ते खाजगी लोकांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी काम करत नाहीत. बघा, मग म्हणून काय करतं, अशा वेळी शासनाला पर्याय राहत नाही. मग शासन काय करतं, समजा औषध निर्मिती कारखाना आहे, काय करतं, मग ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत, लक्षात घ्या, ज्या वस्तू आणि सेवा आहेत मग त्या बाबतीतल्या ज्या काही उत्पादन आहेत स्वतःकडे घेऊन त्या ठिकाणी लोकांची सेवा त्या ठिकाणी शासन करू शकतं. म्हणून बघा काय म्हणलेलं आहे, मक्तेदारी शासनाची काय असू शकते, पूर्णपणे एखाद्या गोष्टीवरती असू शकते. त्यानंतर बघा, उत्पादन आणि सेवांचा जो काय आराखडा असतो या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये, लक्षात घ्या, उत्पादन आणि सेवांचा जो काय आराखडा असतो तो हा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला असतो. तर आपण मगाशी बघितलं बघा की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो फायदा बघितला आपण, काय होतं, वस्तूंचं दर्जेदार उत्पादन होतं. लक्षात घ्या, कशाचं उत्पादन दर्जेदार होतं, वस्तूंचे उत्पादन दर्जेदार होते, क्वालिटी असते वस्तूमध्ये. त्यामुळं जो काही वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन असेल त्याचा जो काही आराखडा असेल तर हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो. त्याच्यानंतर बघा, आपल्याला बघायचे फायदे आणि दोष. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बघा फायदे काय आहेत, तर मी आता सांगितल्याप्रमाणे जे काय अति महत्वाच्या सेवा आहेत त्या कोणाकडे जातात, शासनाकडे जातात. मग एक वाक्य मी वापरलं होतं की बाबा शासनाकडची मक्तेदारी, लक्षात घ्या, मक्तेदारी एखाद्या सेवेबाबतीत किंवा एखाद्या वस्तूच्या उत्पादनाबाबत मक्तेदारी कुणाकडे असू शकते, शासनाकडे असते. म्हणून बघा, ज्या अति महत्वाच्या सेवा आहेत जसं शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत सुविधांच्या बाबतीतल्या सेवा असतील, या सगळ्या शासनाकडे त्या ठिकाणी काय होऊ शकतं, असू शकतं किंवा अति महत्वाच्या सेवा शासनाकडे असू शकतात. त्यानंतर बघा पुढे आर्थिक समानता प्रस्थापित होऊन विकासात समतोल राहतो. लक्षात घ्या, आर्थिक समता काय होते, इथं प्रस्थापित होते, कारण शासन सुद्धा मध्ये आहे, खाजगी व्यक्ती आणि संस्था सुद्धा त्या ठिकाणी मध्ये आहे. त्यामुळे बघा आर्थिक जी काय समता आहे तर ती काय होत असते, इथं प्रस्थापित होऊन विकासामध्ये काय राहतो, समतोल त्या ठिकाणी राहतो. समतोल राहतो म्हणजे बॅलन्स राहतो. लक्षात घ्या, आर्थिक समता आणि विकास, इकडे विकास पण होतो आणि आर्थिक समता सुद्धा काय होते, प्रस्थापित होते. लक्षात घ्या, म्हणून या दोन गोष्टी, आर्थिक विकास आणि आर्थिक जे काही समतोल असेल तर हे काय होतं, इथे या ठिकाणी बॅलन्स होत असतं. त्यानंतर पुढे बघा दोष. आता दोन क्षेत्राचं प्राबल्य आहे, म्हणजे बघा कोणा क्षेत्राचं प्राबल्य आहे, गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट, या दोन क्षेत्राचं काय आहे, प्राबल्य आहे, मक्तेदारी आहे. मग अशा वेळेस बघा आर्थिक समता प्राप्त होतेच असं नाही. मग आता जे उदाहरण दिलं बघा, उदाहरणार्थ समजा ही कंपनी आहे, समजा ही शाळा आहे असं लक्षात घ्या, शाळा, ठीक आहे, हे काय आहे, शाळा आहे आणि इथं ही शाळा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरने दोघांनी मिळून काय केलेले, बांधलेले. पण उद्या शासनाला वाटलं की या शाळेतील जे काही शाळा जे आहे, जे काही फीस आहे, समजा 10,000 रुपये फीस आहे आणि शासनाला वाटलं की आता काय करायला पाहिजे, 10,000 फीस कमी केली पाहिजे, डायरेक्ट 1,000 फीस केली पाहिजे, कारण शासनाला जास्तीत जास्त मुलं काय करायचे, शिकवायचे, समाज घडवायचा असतो. पण अशा वेळेस खाजगी व्यक्ती किंवा संस्था जे असतील, लक्षात घ्या, हे तयार होत नाहीत.
का? त्यांना लोक कल्याण करून काय करायचंय? त्यांना काय करायचंय? स्वतःचा फक्त नफा कमवायचा, लक्षात घ्या. मग आता बघा, जेव्हा मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली होती तेव्हा भारताकडे काय फारसा काय पैसा किंवा परकीय चलनसाठा असेल किंवा अंतर्गत पण काय होतं, भरपूर प्रमाणात कर्ज त्या ठिकाणी वाढलेलं होतं. तर अशा वेळेस बघा, थोडासा पर्याय त्या ठिकाणी शासनाला राहत नाही, मग खासगी व्यक्तींना त्या ठिकाणी सोबत घ्यावंच लागतं. म्हणून इथं काय म्हणले बघा, दोष लक्षात घ्या, दोन क्षेत्रात प्राबल्य आर्थिक समता प्राप्त होतेच असं नाही. बघा, अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय प्रकार, हे प्रकार आपल्याला व्यवसायानुसार बघायचे. त्यातला पहिला प्रकार आहे बघा, प्राथमिक क्षेत्र, प्रायमरी सेक्टर. बघा, प्राथमिक क्षेत्राला दुसरं नाव काय? नैसर्गिक संसाधने. कारण प्राथमिक क्षेत्र हे पूर्णतः लक्षात घ्या निसर्गावरती अवलंबून असतं. ठीक आहे. या क्षेत्रात बघा, नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कृषी या क्षेत्रामध्ये कोणाचा समावेश होतो? नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कृषी असेल किंवा कृषीला जे काही संलग्न व्यवसाय असतात, लक्षात घ्या, या संलग्न व्यवसायाचा सुद्धा जो काय समावेश या प्राथमिक क्षेत्रामध्ये होत असतो. मग आता हे संलग्न व्यवसाय म्हणजे काय असतात बघा, मत्स्य व्यवसाय असेल, रेशीम उत्पादन असेल, त्यानंतर पशुपालन असेल, पशुपालन मध्ये बघा कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, असे वेगवेगळे त्या ठिकाणी काय केलं जातं, पशूंचं पालन केलं जातं. हा सुद्धा एक लक्षात घ्या, हा सुद्धा एक संलग्न व्यवसाय आहे कृषीला जोडून. म्हणजे उदाहरणार्थ बघा, संलग्न व्यवसाय म्हणजे काय? जोडधंदा म्हणायचं त्याला. ठीक आहे. एखाद्यानं हॉटेल टाकलं आणि हॉटेलच्या पुढे पानपट्टी टाकली किंवा पानटपरी टाकली, मग आता हॉटेलच्या समोर जे पानटपरी टाकली तो काय झाला? हॉटेलवाल्यासाठी जोडधंदा झाला किंवा संलग्न व्यवसाय झाला. ओके. तर अशा प्रकारे बघा, संलग्न व्यवसाय मत्स्य व्यवसाय असेल, रेशीम उत्पादन असेल, पशुपालन असेल. हे बघा, पशुपालन म्हणजे इकडे काय कुक्कुटपालन, हे इकडे विहिरीमध्ये मासे आहेत, मत्स्यपालन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढं जंगल संपत्ती. आता जंगल संपत्ती माहिती आहे आपल्याला, पिक्चर सुद्धा येऊन गेलेला आहे याच्यावरती, लाल चंदन. हा, पुष्पा. लाल चंदनाच्या बाबतीत तो पुष्पा पिक्चर होता. मग आता लाल चंदन काय होतं? जंगल संपत्ती होती. आता जंगल संपत्ती कशामध्ये येणार? मग प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, दुसरा आहे खाणी व खनिज उत्पादने. खाणी व खनिज उत्पादने याच्यावरती सुद्धा भाग 1 भाग 2 असे एक पिक्चर आलेला आहे. कुठला आहे? KGF. लक्षात घ्या. सगळं आले की नाही तिथं? खनिज असेल किंवा खाणीच्या बाबतीत होता की नाही KGF. बघा, एवढा पैसा आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं अजून जे काही खनी आणि खनिज उत्पादने, मग वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने, जसं कोळसा असेल, लोह खनिजांचे उत्खनन असेल, इत्यादी उपक्रमांचा काय होतो? या प्राथमिक क्षेत्रामध्ये समावेश होतो. एकंदरीत फक्त एवढंच लक्षात घ्या, प्राथमिक क्षेत्रामध्ये सर्व काही कच्चा माल आढळतो. कुठला माल आढळतो? कच्चा माल. लक्षात घ्या. ठीक आहे. प्राथमिक क्षेत्र कळलं. आणि अजून एक ट्रिक्स लक्षात घ्या. आता आपण हे काय करणार आहेत? प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम एकाच डायग्राम मध्ये बसवणार आहेत आपण. ठीक आहे. प्राथमिक क्षेत्र म्हणलं तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा, उदाहरणार्थ ऊस, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, प्राथमिक क्षेत्र म्हणलं काय लक्षात ठेवणार? ऊस. त्यानंतर बघा, आपल्याला बघायचे द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर. द्वितीय क्षेत्रालाच उद्योग क्षेत्र असं म्हणतात. मग उद्योग क्षेत्रामध्ये काय केलं जातं बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं प्राथमिक क्षेत्र काय लक्षात ठेवायचं होतं आपल्याला? ऊस. ठीक आहे. मग आता काय केलं जातं बघा, आता हा कारखाना, हा साखर कारखाना असं गृहीत धरा बरं का. द्वितीय क्षेत्र साखर कारखाना लक्षात ठेवा. बघा, प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त कच्चा माल म्हणजे काय? इथं प्राथमिक क्षेत्रातून काय घेतलं आपण? ऊस. बघा, कच्चा माल, प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त कच्चा माल, आणि या प्राप्त कच्च्या मालावर प्रक्रिया करून एक नवीन वस्तूचं उत्पादन या क्षेत्रामध्ये घेतलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे ऊसावरती प्रक्रिया करून काय घेतलेलं उत्पादन साखर कारखान्यामध्ये? साखरेचं उत्पादन घेतले. लक्षात घ्या. म्हणजे साखरेसाठी कच्चा माल काय आहे? ऊस. आणि ऊस कुठल्या क्षेत्रामध्ये येतं? प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं. आणि प्राथमिक बघा, आता द्वितीय क्षेत्र कशाला म्हणायचं? प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त जो काय कच्चा माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून नवीन वस्तू निर्माण करणे. लक्षात घ्या. नवीन वस्तूचे काय करणे? उत्पादन या क्षेत्रात घेतलं जातं. मग आता नवीन वस्तू काय घेतलं आपण? साखर. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, म्हणून या क्षेत्राला काय म्हणायचं? उद्योग क्षेत्र म्हणायचं. त्याच्यानंतर बघा, उदाहरणार्थ लक्षात घ्या, द्वितीय क्षेत्रामध्ये कापड उद्योग असेल. आता कापडासाठी
जे काय लागणारा कच्चा माल असेल, लक्षात घ्या, कपड्यासाठी लागणारा कच्चा माल कापूस असेल. बांधकाम व्यवसाय, लक्षात घ्या, बांधकामासाठी लागणारा कच्चा माल वाळू असेल, माती असेल, सिमेंट असेल इत्यादी. साखरेचं तर उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलंच आहे. बघा, प्राथमिक क्षेत्र म्हणलं ऊस लक्षात ठेवा, द्वितीय क्षेत्र म्हणलं की साखर लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, ट्रिक्स पण आपण लक्षात ठेवणार आहोत, प्लस त्या सेक्टर वाईज डाटाही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. चला पुढे जायचं आपल्याला. तृतीय क्षेत्र, टेरिटरी सेक्टर. आता जे काय तृतीय क्षेत्र आहे, या तृतीय क्षेत्राला म्हणायचं सेवा. मग या क्षेत्रामध्ये काय केलं जातं बघा. आधी पहिल्यांदा मी डायग्राम काढून घेतो, तुम्हाला आणखी स्पष्ट होऊन जाईल ते. लक्षात घ्या, तृतीय क्षेत्र यालाच म्हणायचं सेवा क्षेत्र, टेरिटरी सेक्टर. बघा, या क्षेत्रामध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या आणि त्यांचा विकास घडवून आणणाऱ्या विविध सेवांचा काय होतो, समावेश होतो. बघा, सेवा क्षेत्र म्हणजे काय किंवा तृतीय क्षेत्र म्हणजे काय, या क्षेत्रामध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र यांना पूरक असणाऱ्या आणि त्यांचा विकास घडवून आणणाऱ्या विविध सेवांचा समावेश हा तृतीय क्षेत्रामध्ये होतो. मग आता तो कसा होतो बघा, प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राचा विकास त्या ठिकाणी कसा होतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्राथमिक क्षेत्र म्हणलं की ऊस, द्वितीय क्षेत्र म्हणलं काय लक्षात ठेवणार, साखर. ठीक आहे. मग बघा, प्राथमिक क्षेत्राचा जो काही ऊस आहे, हा ऊस कारखान्यात घेऊन जायचा असेल तर ट्रॅक्टर लागेल की नाही, ट्रक किंवा ट्रॅक्टर, लक्षात घ्या. आणि हे ट्रॅक्टर म्हणजेच काय, एक प्रकारे काय करते, सेवा देते. ट्रॅक्टर बघा दोन्ही क्षेत्रांना सेवा देते की नाही. शेतातला ऊस कारखान्यात घेऊन जाणे, ट्रॅक्टर काय करते, सेवा देते. म्हणून ट्रॅक्टर कशामध्ये येणार, सेवा क्षेत्रामध्ये येणार. म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला, वाहतूक सेवा म्हणणार. लक्षात घ्या. मग आता मला सांगा, इथला जो काही शेतकरी आहे, या शेतकऱ्याचा जो काही ऊस इकडे कारखान्यात घेऊन जायचा आहे. मग कारखान्यात गेल्यानंतर कारखाना त्याला त्या मोबदल्यात काही ना काही पैसे देईल ना, मग म्हणजे कारखाना पैसे देईल, शेतकऱ्याला त्याचा विकास करता येईल ना पैसे आल्यानंतर. आणि बघा, कारखान्याला सुद्धा काय भेटतोय, कच्चा माल भेटतोय, ऊस भेटतोय. मग काय करेल कारखाना, ऊसापासून साखर तयार करेल आणि कुठेतरी बाहेर एक्सपोर्ट करेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये ते विकेल किंवा देशामध्ये विविध ठिकाणी जिथे बाबा साखर कमी आहे त्या ठिकाणी ते विकतील. या ठिकाणी बघा, कारखान्यालाही त्याचा विकास करता येईल, कारखान्याला त्याचा नफा कमवता येईल, शेतकऱ्याला त्या ठिकाणी विकास करता येतोय, कारण त्याला ऊसाच्या मोबदल्यात काय मिळतात, पैसे मिळतात. जर इथला ऊस कारखान्यामध्ये जर नाही गेला तर शेतकऱ्याचाही त्या ठिकाणी विकास होणार नाही आणि कारखान्याचा विकास होणार नाही. म्हणून आपण काय म्हणले, सेवा क्षेत्र म्हणजे काय, तर प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र यांना पूरक असणाऱ्या आणि विविध, बघा या दोघांचा काय करणारे, विकास करणारे जे काय विविध सेवा येतात, या सगळ्या सेवांचा समावेश या तृतीय क्षेत्रामध्ये असतो. तर हे लक्षात ठेवा, प्राथमिक क्षेत्र म्हणले की ऊस, तृतीय क्षेत्र म्हणले की वाहतूक सेवा, ट्रॅक्टर लक्षात ठेवायचं आपल्याला, आणि द्वितीय क्षेत्र म्हणले की साखर. चला आता हे जे काय चतुर्थ क्षेत्र आहे, क्वार्टरनरी सेक्टर आहे, तर यामध्ये काय असतं बघा. आधी थोडीशी डायग्राम काढून घेतो, मग तुम्हाला ते कळून जाईल. पुन्हा बघा डायग्राम. प्राथमिक क्षेत्र म्हणलं काय लक्षात ठेवणार आपण, ऊस, हा साखर कारखाना, ट्रॅक्टर कुठल्या क्षेत्रात येणार, तृतीय क्षेत्र, कारखाना द्वितीय क्षेत्रामध्ये येणार, कारण ऊसापासून काय केलं जातं तयार, साखर तयार केली जाते. आता आपल्याला बघायचे चतुर्थ क्षेत्र. ठीक आहे. बघा, कारखान्यामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. अल्कोहोल डिपार्टमेंट असेल, मळीचं डिपार्टमेंट असेल, कामगार डिपार्टमेंट असेल, साखरेच्या बाबतीतलं डिपार्टमेंट असेल, असे वेगवेगळे डिपार्टमेंट कुठे असतात, प्रत्येक कारखान्यामध्ये असतात. हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. ठीक आहे. हा, आता चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय बघा, क्वार्टरनरी सेक्टर म्हणजे काय तर लक्षात घ्या. ज्या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा किंवा उच्च कौशल्याचा काय केला जातो, वापर केला जातो, त्याला म्हणायचं चतुर्थ क्षेत्र. कशाला म्हणायचं चतुर्थ क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये उच्च बौद्धिक क्षमतेचा आणि उच्च कौशल्याचा वापर केला जातो त्याला म्हणायचं चतुर्थ क्षेत्र. मग आता उच्च कौशल्य लक्षात घ्या. उदाहरणार्थ उच्च कौशल्य कुठं वापरलं जातं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, माहिती तंत्रज्ञान असेल,
वेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट असतील, लक्षात घ्या. आता हे सायंटिस्ट काय कमी शिकलेले असतात का? लक्षात घ्या. उच्च बौद्धिक क्षमता त्यांच्यामध्ये असते, उच्च कौशल्य असतं. आणि जे काही सायंटिस्ट असतील, लक्षात घ्या, किंवा जे काही रिसर्चच्या बाबतीतलं असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट लोक काम करणारे असतील, त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, हे सगळं कुठे येतं? चतुर्थ क्षेत्रामध्ये येतं. त्याच्यानंतर बघा, या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं काय केलं जात नाही? उत्पादन घेतलं जात नाही. आणि एक लक्षात ठेवा, उत्पादन हे फक्त आणि फक्त उद्योग क्षेत्रामध्येच घेतलं जातं. इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्पादन घेतलं जात नाही. कारण कच्च्या मालापासून बघा, कच्च्या मालावर जर प्रक्रिया करून नवीन वस्तू तयार होत असेल तर ते कुठं? द्वितीय क्षेत्रामध्ये जातं. क्लिअर? त्याच्यानंतर पुढे बघा, असे हे क्षेत्र कसं आहे? उच्च ज्ञानाशी निगडित आहे. लक्षात घ्या, कसं आहे? उच्च ज्ञानाशी निगडित आहे. मग आता आपल्या या डायग्राम मध्ये हे चतुर्थ क्षेत्र बसवायचे आपल्याला, बरोबर की नाही? बघा, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्राथमिक क्षेत्र म्हणलं ऊस लक्षात ठेवणार. त्यानंतर ऊसापासून साखर तयार केली, द्वितीय क्षेत्रामध्ये केलं कारखान्यामध्ये. आता प्राथमिक क्षेत्रातला ऊस कारखान्याकडे जाण्यासाठी जे काय लागणारे वाहतूक सेवा आहे ते जाणार तृतीय क्षेत्रामध्ये. आणि आपण मगाशी मी सांगितलं मग आताच की बाबा कारखान्यामध्ये वेगळे डिपार्टमेंट असतात, त्यातलं एक हे डिपार्टमेंट आहे. असं गृहीत धरत की बाबा हे डिपार्टमेंट काय करतं? जे काही साखर आहे त्या साखरेची जाडी ठरवतं, साखरेवरची रिसर्च करतात की बाबा साखरेची जाडी किती असली पाहिजे, त्यामध्ये किती केमिकल्स टाकले पाहिजेत, त्यामध्ये जे काही इतर घटक असतील ते किती प्रमाणात टाकले पाहिजे. अशा प्रकारचा जो काही रिसर्च आहे तर या एका डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी चालतो. म्हणून बघा, हे जे काही साखरेच्या डिपार्टमेंटमध्ये लक्षात घ्या, जे काही इथं विचार केला जातो ते सगळं कशात येणार? चतुर्थ क्षेत्रामध्ये येणार. लक्षात घ्या, जे काही इथं रिसर्च वगैरे चालतो हे सगळं कशात येणार? चतुर्थ क्षेत्रामध्ये येणार. आता हे जे काय पंचम क्षेत्र आहे, लक्षात घ्या, त्याच्या आधी आपल्याला एक थोडीशी डायग्राम काढावी लागेल. पुन्हा 30 डायग्राम काढतोय आपण. प्राथमिक क्षेत्र बघा, आता तुम्हाला पाठच होऊन गेला असेल, ऊस. द्वितीय क्षेत्र द्वितीय क्षेत्र काय येणार? साखर. ठीक आहे, वेगळे डिपार्टमेंट. आता डिपार्टमेंटचे सगळे आपण माहिती बघितली बघा. यातलं एक डिपार्टमेंट जे काय रिसर्च आहे ते कशात जाणार? चतुर्थ क्षेत्रामध्ये जाणार. इथला ऊस इकडे घेऊन जायचा आहे, कशामध्ये जातो? ट्रॅक्टर. कशात येणार मग? ट्रॅक्टर वाहतूक सेवेमध्ये येणार, म्हणजेच तृतीय क्षेत्र. तृतीय क्षेत्र. ठीक आहे, चतुर्थ पर्यंत आलोय आपण. आता आपल्याला बघायचे पंचम क्षेत्र. बघा, पंचम क्षेत्र काय असतं? प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांच्या उच्च पातळीवर होणारं नियोजन. लक्षात घ्या, प्राथमिक, द्वितीय, तृतीयक यांच्या बाबतीतलं हे जे काही क्षेत्र आहेत या क्षेत्रांच्या बाबतीतलं उच्च स्तरीवर होणारं नियोजन किंवा व व्यवस्थापन करणाऱ्या उच्च क्षमता आणि कौशल्य असणाऱ्या व्यवसायांना काय म्हणायचं? पंचक व्यवसाय म्हणतात. लक्षात घ्या, व्यवसायांना म्हणता येईल किंवा इथे विभागांना म्हणता येईल. लक्षात घ्या, वेगळे इथं त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, काही अडचण नाही. पण निर्णय हे कसे घेतले जातात किंवा नियोजन कशा पद्धतीने केलं जातं की या नियोजनातून बाबा काय केलं जातं? प्राथमिक, द्वितीय, तृतीयक या तिन्ही क्षेत्राच्या संबंधित उच्च बाबीवर हे नियोजन किंवा व्यवस्थापन केलं जातं. लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं? पंचम व्यवसाय किंवा पंचम क्षेत्र या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, पंचम क्षेत्र सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला इथं व्यवसाय हा शब्द जर थोडासा खटकत असेल, काय अडचण नाही, पंचक क्षेत्र तरी म्हणला तरी चालेल. त्यानंतर बघा, उदाहरणार्थ मग आता उच्च बघा, प्राथमिक, द्वितीय, तृतीय. समजा महाराष्ट्र राज्य आहे, प्राथमिक, द्वितीय, तृतीय कृषीच्या बाबतीत असेल, उद्योगांच्या बाबतीत असेल, सेवा क्षेत्राच्या बाबतीत असेल. आता यांच्या बाबतीत जे काही निर्णय कोण घेतलं? समजा महाराष्ट्र सरकार घेईल. मग महाराष्ट्र सरकारने जे काही नियोजन घेतलं, जे काही नियोजन किंवा जे काही त्या ठिकाणी आदेश दिले असतील तर त्यांनी जे काही बनवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने या 3 क्षेत्रासाठी, तर महाराष्ट्र सरकार कशात जाणार? मग पंचम क्षेत्रामध्ये जाणार. का? कारण महाराष्ट्र सरकार संबंध महाराष्ट्रासाठी काम करते किंवा जे काही निर्णय घेते कोणासाठी घेते? संबंध महाराष्ट्रासाठी किंवा या 3 तृतीय क्षेत्र किंवा द्वितीय असेल किंवा प्रथम क्षेत्र यांच्यासाठी ते निर्णय घेते. म्हणून राज्य सरकारचा निर्णय कशात जाणार? पंचम क्षेत्रामध्ये जाणार. त्यानंतर बघा, केंद्र सरकार असेल, संबंध भारतासाठी हे जे काही 3 क्षेत्र आहेत या 3 क्षेत्राच्या बाबतीत जे काही निर्णय घेईल कशात जाणार? मग केंद्र शासनाचा निर्णय पंचम क्षेत्रामध्ये जाईल. तसंच बघा, आता साखर कारखान्याचं आपण उदाहरण घेतलं, आपल्या डायग्राम मध्ये पंचम क्षेत्र पण बसलं पाहिजे. मग संबंध या पूर्ण कारखान्यासाठी जे काही निर्णय घेतले जातील, लक्षात घ्या, जे डायरेक्टर बोर्ड असतं, संचालक मंडळ,
समजा ते काय करतायत बाबा, ह्या कारखाना पूर्ण कारखान्यासाठी निर्णय घेत आहेत, किती कामगार ठेवायचे, किती साखरेचं उत्पादन घ्यायचं, मग मळीचं काय करायचं, जो काय राहिलेला भुसा आहे त्याचं काय करायचं, अशा विविध प्रकारचे जे काही निर्णय तिथं उच्च स्तरावरती घेतले जातात. आता कारखान्याच्या बाबतीत ते उच्च स्तर झालं, म्हणून बघा संबंध कारखान्याचे जे काही सर्व निर्णय असतील ते सगळे जाणार पंचम क्षेत्रामध्ये जातात. चला, एका डायग्राम मध्ये बघा आपण प्राथमिक क्षेत्र, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम हे पाचीच्या पाचीच क्षेत्र आपण एका डायग्राम मध्ये बसवलेले. लक्षात घ्या, ही फक्त डायग्राम आहे ट्रिकसाठी, बाकी तुम्हाला डाटा व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे, तर आपल्याला बघायचं आता राष्ट्रीय उत्पन्न. आज एक डायग्राम काढून घेतो आणि मग तुम्हाला व्याख्या सांगतो. व्याख्या तुम्हाला पाठ वगैरे काय करायचं नाही, लक्षात घ्या, फक्त डायग्राम लक्षात घ्या, व्याख्या ऑटोमॅटिक पाठ होऊन जाईल. ओके, लेक्चर झाल्यानंतर थोडंसं व्याख्या वगैरे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, वाचून घ्याल, कारण फक्त बघा किती गोष्टी आपण पाठ करणार, किती फॅक्ट आहेत, एवढा मोठा आपल्या इकॉनॉमिक्सला संख्यात्मक बाबी आहेत, त्या कितीतरी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. त्यामुळे डेफिनेशन पाठ करत बसणार नाही आपण, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला शिकवत असताना फक्त लक्ष द्यायचंय. ओके, कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला पाठ करायची गरज नाही. हा, पण जिथं काय आपल्याला पाठांतर आहे तिथं मात्र थोडंसं संख्यात्मक बाबी तुम्हाला पाठ करावं लागतं. ओके, पण जे कन्सेप्ट असतील, डेफिनेशन्स असतील, हे पाठ करायची गरज नाही. कन्सेप्च्युअल भाग जो आहे लक्षात घ्या, तो आत्मसात करून घ्या. लक्षात घ्या, तुम्ही जेवढं त्याला अंडरस्टँडिंग करून घ्याल, म्हणजे आत्मसात करून घ्याल, तेवढं तुमच्या फायद्यासाठी असेल. जेवढं जास्त अंडरस्टँडिंग करून घ्याल तेवढा पटकन तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस असतात. जेवढा तुम्ही जास्त रट्टा मारणार मग गडबड होते परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये आयोग काय करतं, आलटून पालटून त्या ठिकाणी क्वेश्चन विचारतं, तो आपल्याला टॅकल करणं त्या ठिकाणी जड जातं. का तर आपण रट्टा मारलेला असतो. आणि जर तोच क्वेश्चनच्या बाबतीतला आपलं जर कन्सेप्ट क्लिअर असतील, मग आयोगाने कसे क्वेश्चन विचारते आलटून पालटून, आपल्याला काही फरक पडत नाही, डायरेक्ट आपला क्वेश्चन काय होतो, टॅकल होतो. ठीक आहे, त्यामुळे आपला भर हा कशावरती असू द्या, जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती आपला हा भर असला पाहिजे. ओके, चला, राष्ट्रीय उत्पन्न, त्याचे एक आधी डायग्राम काढतो, मग तुम्हाला ते समजून जाईल. काल पण मी सांगितलं होतं बघा, मधला व्यापारी हा आहे ग्राहक, ही आहे कंपनी. बघा, आधी हे डायग्राम समजून सांगतो आणि मग व्याख्या तुम्हाला या डायग्राम मध्ये बसवून देतो, लगेच तुम्हाला कळून जाईल. बघा, आता ही कंपनी आहे, या कंपनीने काय केलं, या पेनचं उत्पादन घेतलंय, प्रोडक्शन घेतलंय, आणि या पेनची किंमत किंवा या पेन तयार करायला कंपनीला किती रुपये लागले, असं उदाहरण धरा की बाबा 10 रुपये लागले. मग कंपनीने बघा, कंपनीने काय केलं, व्यापाऱ्यानंतर ग्राहकाकडे ती वस्तू गेली. आता लक्षात घ्या, व्यापारी कुणाला म्हणायचं आणि ग्राहक कुणाला म्हणायचं. व्यापारी म्हणजे काय, असा व्यक्ती तो काय करतोय, कंपनीकडून खरेदी करतोय आणि दुसऱ्याला विकतोय. म्हणजे काय करतोय, वस्तूची खरेदी तो पुनर्विक्रीसाठी करतोय, म्हणून त्याला म्हणायचं व्यापारी. मग ग्राहक कुणाला म्हणायचं, जो व्यक्ती स्वतःच्या उपभोगासाठी वस्तूची खरेदी करतोय आणि पुनर्विक्रीसाठी तो खरेदी करत नाही, लक्षात घ्या, त्याला म्हणायचं ग्राहक. ओके, मग आता ही कंपनी वस्तू काय करेल, व्यापाऱ्याला 12 रुपयाला विकेल, व्यापारी ग्राहकाला कितीला विकेल, 14 रुपयाला विकेल. लक्षात घ्या, आता प्रत्येक जण आपला नफा कमवूनच विकेल ना. ठीक आहे, पण आपण 2-2 रुपये त्या ठिकाणी काय केले, प्रत्येकाला समान नफा झाला पाहिजे असं उदाहरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, कुणावरही आपण अन्याय केलेला नाहीये. बघा, कंपनीने पेन घेतला होता, तयार केला होता 10 रुपयाला, विकला व्यापाऱ्याला 12ला, व्यापाऱ्याने काय केलं, ग्राहकाला 14 रुपयाला विकला. मग आता ग्राहकाने जो काही पेनची किंमत लक्षात घ्या 14 रुपये देऊन खरेदी केलाय, लक्षात घ्या, मग उपभोग कोण घेतोय, पेनचा ग्राहक घेतोय. म्हणजेच या पेनची अर्थव्यवस्थेमधली अंतिम किंमत किती रुपये झाली, मग 14 रुपये झाली. लक्षात घ्या, अंतिम किंमत काय झाली, 14 रुपये झाली. मग आता मला एक सांगा, या 10 रुपये या 12 रुपयामध्ये इन्क्लूड आहेत. ओके, 12 रुपये 14 रुपयामध्ये इन्क्लूड आहेत का नाहीत. ओके, आता आपल्याला बघायची थोडीशी व्याख्या. बघा, आता व्याख्याकडे लक्ष द्या. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात, आता 1 वर्षाचा जो काही कालखंड आहे तो सुरू कधी होतो, मग बघा आर्थिक वर्ष म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, आर्थिक वर्ष. मग आर्थिक वर्ष कधी सुरू होतं, सगळ्यांना माहित असेल. बघा, आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिल, संपत कधी, 31 मार्च. लक्षात घ्या, या 1 वर्षाच्या कालखंडात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या
किंवा निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची अंतिम टप्प्यातील बेरीज लक्षात घ्या. अंतिम टप्प्यातील बेरीज लक्षात घ्या. अंतिम टप्प्यामध्ये कोण खरेदी करतं? ग्राहक. पेनची अंतिम टप्प्यातील बेरीज म्हणजे पेनची किंमत किती अंतिम टप्प्यातील? 14 रुपये आहे. ठीक आहे. अंतिम टप्प्यातील बेरीज म्हणजेच दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेली मोजणी याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. मग दुहेरी मोजदाद न होऊ देता म्हणजे कसं? बघा, जर या प्रत्येकाची किंमत जर आपण मोजली असती लक्षात घ्या तर ऍक्च्युअली मध्ये पेनची किंमत किती झाली असती? बघा, 10 आणि 12 22 आणि हे 14 36 रुपये. लक्षात घ्या किती रुपये पेनची किंमत झाली असती? 36 रुपये पेनची किंमत झाली असती. मग आपण असं म्हणू शकतो का राष्ट्रीय उत्पन्न 36 रुपये झालं? नुसता फुगीर आकडा दिसेल. लक्षात घ्या. मग काय केलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना? दुहेरी मोजदाद नाहीत करत. म्हणजेच काय असं गृहीत धरलं जातं की हे 10 रुपये 12 रुपये मध्ये इन्क्लूड आहेत, 12 रुपये 14 रुपये मध्ये काय आहेत? इन्क्लूड आहेत, असं गृहीत धरलं जातं. आणि बघा दुहेरी मोजदाद म्हणजे काय? दुहेरी मोजदाद जर किंमत केली असते किती रुपये होते? पेनची किंमत 36 रुपये. पण दुहेरी मोजदाद त्या ठिकाणी केली जात नाही. ठीक आहे. बघा परत एकदा व्याख्या लक्षात घ्या. एका राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन किंवा त्यांची जे काही निर्माण होत असतं, निर्माण झालेली जी वस्तू आहे त्याची अंतिम टप्प्यातील बेरीज म्हणजेच लक्षात घ्या अंतिम टप्प्यातील बेरीज म्हणजेच दुहेरी मोजदाद न करता केलेली मोजणी यालाच म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. चला सोपं आहे की नाही? त्यानंतर बघा राष्ट्रीय उत्पन्नाचे आपल्याला वैशिष्ट्य लक्षात घ्या. एका वित्तीय वर्षाचं उत्पन्न काय केलं जातं? गृहीत धरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा पैशात व्यक्त केलं जातं. आता राष्ट्रीय उत्पन्न भारताचं मोजायचंय, मग डॉलर मध्ये करतील का? जापनीज येन मध्ये करतील का? भारतीय रुपयामध्येच त्या ठिकाणी काय केलं जातं? राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. त्यानंतर बघा काय केलं जातं? महत्वाचा तिसरा मुद्दा, फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य काय केलं जातं? गृहीत धरलं जातं. गृहीत धरले जाते. अंतिम टप्प्यातील बेरीज लक्षात घ्या वस्तूची किती रुपये आहे? 14 रुपये. तर हे 14 रुपये काय केले जातील? मोजले जातील. 36 रुपये मोजणार नाहीत. 36 रुपये मोजणं म्हणजे काय? दुहेरी मोजदाद केलेली आहे. दुहेरी मोजदाद न करता वस्तूची किंमत किती येते? 14 रुपये. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिम टप्प्यातील जी काय वस्तू आणि सेवांची किंमत आहे ती मोजली जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, सतत बदलणारी संकल्पना आहे. आज बाबा 400 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न असेल, उद्या 500 कोटी होईल, कोरोनासारखा काळ आला पुन्हा 100 कोटी होईल. अशा प्रकारे हे आकडेवारी काय होत असते? काळानुसार बदलत असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कसली संकल्पना आहे? प्रवाही संकल्पना आहे. बघा आता पुढचा कन्सेप्ट आहे आपला आर्थिक विषमता, इकॉनॉमिक इनइक्वालिटी म्हणायचं त्याला. मग आता मुळात मी सांगितलं होतं मगाशी की बाबा आर्थिक विषमता काय असतं. ठीक आहे. बघा गरीब आणि श्रीमंत, गरीब आणि श्रीमंत, गरीब अधिक गरीब होत जाणे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणे याच्यामधली जी काय दरी आहे त्या दरीला म्हणायचं आर्थिक विषमता. एवढं थोडक्यात फक्त लक्षात ठेवा. जेवढी बघा आता ही दरी जेवढी जास्त असेल म्हणजे काय? जेवढे श्रीमंत होतील, गरीब गरीब राहतील, जेवढी दरी जास्त वाढेल तेवढी आर्थिक विषमता काय होणार? जास्त वाढणार. ठीक आहे. मग भारतात बघा मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची आणि संपत्तीची काय आढळून येते? विषमता आढळून येते. आढळून येते की नाही? उत्पन्नाची आणि संपत्तीची. काही लोकांकडेच बघा उत्पन्नाचे स्रोत आहेत, काही लोकांकडेच संपत्ती काय झालेलं आहे? एकवटलेली आहे, म्हणजेच काय? केंद्रीकरण झालेलं आहे. त्यामुळं भारतामध्ये आर्थिक विषमता ही मोठ्या प्रमाणात काय झालेली आहे? आढळून आलेली दिसते. त्यानंतर बघा भारतातील लोकांचा जो काय आर्थिक दर्जा हा विविध घटकावर अवलंबून असतो. आर्थिक दर्जा म्हणजे कसं? बघा आपल्यापैकी काही लोकांचं उत्पादन, कुणाचा बिझनेस असेल, कुणाला नोकरी असेल, लक्षात घ्या गव्हर्नमेंट असू द्या प्रायव्हेट असू द्या. ठीक आहे. प्रत्येकाचा आर्थिक दर्जा हा कसा आहे? वेगवेगळा आहे. मग कुणाला 50,000 पगार असेल, कुणाचा बिझनेस बाबा महिन्याला 1 लाख असेल, कुणाला पगार 20,000 असेल, कुणाला 40,000 असेल, कुणाला 50,000 असेल. हे काय झालं? प्रत्येकाचा आर्थिक दर्जा या पगारावर किंवा तुमच्या उत्पन्नावर तो ठरलेला असतो. मग ज्याचा बाबा पगार कमी आहे तो काय करेल? 200 रुपयाचा चप्पल वापरेल. ज्याचा बाबा 50,000 इन्कम आहे तो काय करेल? 500 रुपयाची वापरेल. ज्याचा 1 लाख आहे तो 1000 रुपयाची वापरेल. म्हणजे प्रत्येकाचं उत्पादनाचा जो काही स्रोत आहे हा वेगवेगळा आहे. म्हणजे आर्थिक दर्जा कसा आहे? हा वेगवेगळा आहे. लक्षात घ्या. म्हणून हा आर्थिक दर्जा जो आहे तो कसा आहे? विविध घटकावरती अवलंबून आहे. आर्थिक दर्जाचा अर्थ कळला का? आता विविध घटक, आता हे जे घटक आपल्याला बघायचे. आता आपल्याला जे वेगळे घटक आहेत आर्थिक विषमतेच्या संदर्भात, तर आपण भारतातल्या 2 राज्याचं थोडंसं तुलना करूयात, आणखी तुमचं काय होईल ते क्लिअर होऊन जाईल.
उदाहरणार्थ बघा भारतामध्ये, आता उदाहरणार्थ बघा हा भारत आहे, ठीक आहे. भारतामध्ये बघा इथं राजस्थान आहे, इथं महाराष्ट्र आहे. राजस्थानचा शेतकरी हा महाराष्ट्रातला शेतकरी. बघा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजस्थानमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय काय जे काय भौतिक घटक असतील तिथं. बघा पाणी कसं आहे, कमी आहे. सुपीक जमीन कसं आहे, कमी आहे. तिथलं जे काय सरकारचं कृषी क्षेत्राच्या बाबतीतलं जे काम असेल, लक्षात घ्या महाराष्ट्राच्या तुलनेने कसं काय आहे, ते कमीच आहे कृषी क्षेत्राचं काम, लक्षात घ्या. आता ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये काय आहे, पाण्याचं प्रमाण आहे, नदी आहेत. इकडे नद्या नाहीत बघा, इकडं एकच नदी आहे, लुणी नदी. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, सुपीक जमीन आहे आणि महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या प्रकारच्या बघा इथं कृषीच्या विषयी काय करतं, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तिथं राबवत असतात. मग आता हे सगळं महाराष्ट्रामध्ये आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, महाराष्ट्राचा जो काही शेतकरी आहे हा महाराष्ट्राचा शेतकरी राजस्थानच्या शेतकऱ्यापेक्षा लक्षात घ्या श्रीमंत आहे, हे थोडेसे गरीब आहे. बघा हे जस्ट मी काय सांगतो, उदाहरण सांगतो, दोन शेतकऱ्यांची तुलना करू, ठीक आहे. मग लक्षात घ्या अशा प्रकारे बघा भारतामधले दोन शेतकरी यांच्यामध्ये काय आर्थिक असमानता त्या ठिकाणी काय होते, आढळून येते. कारण उत्पन्नाचा दर्जा यांचा कसा आहे, वेगवेगळा आहे, ठीक आहे. परिस्थिती समान नाही, त्यामुळे काय होतं, आर्थिक जे काय असंतुलन आहे ते मोठ्या प्रमाणात काय होते, निर्माण होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बहुतांशी वेळी पुढं विविध दर्जावर अवलंबून असते. त्यानंतर बघा राज्यातील संपत्तीच्या असमान वितरणामुळे काय होतं, मग ताण आणि संघर्षाची परिस्थिती काय होते, निर्माण होते. बऱ्याच वेळेस काय होतं, मग इतर राज्यातील लोक एखाद्या राज्यामध्ये जातात आणि काय करतात, मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी निर्माण करतात. त्यामुळे काय होतं, तिथल्या ज्या काही स्थानिक पातळीवरच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत, उदाहरण रेल्वे असेल, रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, याच्यावरती काय होतं, ताण निर्माण होतो. रेल्वेने प्रवास करतो आपण, संघर्ष करावा लागतोय आपल्याला, का, लोकसंख्या जास्त आहे, ठीक आहे. म्हणून बघा एखादा राज्य जर पुढारलेलं असेल आणि इतर राज्य जर पुढारलेलं नसेल तर न पुढारलेल्या राज्यातून पुढारलेल्या राज्याकडे लोकांचा येण्याचा ओघ त्या ठिकाणी जास्त वाढलेला असतो. ओके. त्यानंतर बघा त्यामुळे काय होतं, राज्याच्या संपत्तीतील बघा म्हणजेच असमान वितरणामुळे काय होतं, ताण आणि संघर्षाची परिस्थिती काय होते, निर्माण होते. त्यानंतर बघा बहुतांश वेळी ही जी काही संपत्ती आहे तर ही मोजक्याच लोकांच्या काय होते, एकवटलेली असते. इथे मी फोटो घेतलेला आहे बघा, हे इकडं हे एवढे मोठे सगळे लोक आणि फक्त हा एकटा आहे, म्हणजे या सगळ्यांची मिळून संपत्ती त्याच्यापेक्षा जास्त या एकट्याकडे संपत्ती आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर बघा पुढचा कन्सेप्ट आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. बघा थोडक्यात लक्षात घ्या, आर्थिक वृद्धीमध्ये काय येतात, सगळ्या संख्यात्मक बाबी येतात. मग जीडीपीचा दर किती, राष्ट्रीय उत्पन्न किती, पर कॅपिटा इन्कम किती, गुंतवणूक दर किती, बचत दर किती, हे सगळे ज्या काही संख्यात्मक आकडेवारी आहेत या सगळ्या आकडेवारी कुठे येतात, आर्थिक वृद्धीमध्ये येतात. आणि मग आर्थिक विकासामध्ये काय येतं, मग सगळ्या गुणात्मक संकल्पना येतात. मग काय की बाबा भारताचं दारिद्र्य किती कमी झाले, बेरोजगारी किती प्रमाणात कमी झाले, शिक्षणाच्या आरोग्याच्या सोयीसुद्धा कशा प्रकारे लोकांपर्यंत जात आहेत की नाहीत, एकंदरीत सामाजिक आर्थिक राजकीय या ठिकाणी काय केलं जातं, यांचा विकास होते की नाही हे आर्थिक विकासामध्ये काय केलं जातं, मोजलं जातं. ठीक आहे. आता इन डिटेल आपण आर्थिक वृद्धी काय, आर्थिक विकास काय यातला फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. बघा आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर अशी निरंतर चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया ज्यामुळे राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न विशेषतः दरडोई उत्पन्न वाढत जाते. मला सांगा भारताचा जीडीपी सतत काय होणार आहे, वाढत जाईल नाहीतर कमी होईल, राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढत जाईल जाणार आहे की नाही मला सांगा, किंवा कमी होईल, पण सहसा तो सतत वाढत चाललेला असतो. पर कॅपिटा इन्कम प्रत्येकाचा वाढत चाललेला आहे. म्हणजेच बघा आर्थिक वृद्धी ही कशी आहे, मग निरंतर दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे, ज्याच्यामुळं काय होतं, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न तसंच पर कॅपिटा इन्कम त्या ठिकाणी वाढत असतं, याला म्हणायचं आर्थिक वृद्धी. तसंच बघा इकडं आर्थिक विकास. आर्थिक विकास म्हणजे काय तर लक्षात घ्या, आर्थिक विकास त्या आर्थिक वाढीला दर्शवतो ज्यामुळं आर्थिक आणि सामाजिक कल्याणात
किंवा विकासात काय होते, वाढ होत असते. मग सामाजिक आणि आर्थिक कल्याणात जी काही वाढ होत असते लक्षात घ्या, त्याला म्हणायचं आर्थिक विकास म्हणायचं. यांची जेवढी जास्त वाढ तेवढा जास्त काय होणार, आर्थिक विकास होणार. मग कुठल्या गोष्टीची वाढ झाली पाहिजे, उदाहरणार्थ बघा, जास्तीत जास्त लोकांचं दारिद्र्य कमी झालं पाहिजे, लोकसंख्या त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे, शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रचार झाला पाहिजे, आरोग्याच्या सोयीसुविधा प्रत्येकापर्यंत उपलब्ध झाल्या पाहिजेत, पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. यांचा जेवढा जास्त विकास होणार तेवढा काय होणार, खरी आर्थिक विकास होणार, खरा आर्थिक विकास होत असतो. क्लिअर. चला, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी दोन्हीचे अर्थ तुम्हाला कळलेले आहेत. त्यानंतर बघा, मी सांगितलं होतं आता संकल्पना, दोन्ही कसल्या संकल्पना आहेत तुलनात्मक बघायचे आपल्याला. बघा, आर्थिक वृद्धी आहे संख्यात्मक संकल्पना, जसं जीडीपी असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, गुंतवणूक दर असेल, नॅशनल इन्कम असेल, पर कॅपिटल इन्कम असेल, जेवढ्या काही अर्थव्यवस्थेमधल्या संख्यात्मक बाबी आहेत या सगळ्या आर्थिक वृद्धीमध्ये येतात. मग आर्थिक विकास ही संकल्पना कशी आहे, गुणात्मक संकल्पना आहे. मग यामध्ये क्वालिटी चेक केलं जातं. लक्षात घ्या की बाबा दारिद्र्य किती कमी झालं, लोकसंख्या किती प्रमाणात कमी होते, शिक्षणाचा प्रसार कशा प्रकारे जास्तीत जास्त होतोय, आरोग्याच्या सुविधा प्रत्येकाकडे कशा जात आहेत, पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त कशा प्रकारे विकास होतोय, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी कुठे चेक केल्या जातात, या आर्थिक विकासामध्ये चेक केल्या जातात. म्हणजेच काय, त्यांची क्वालिटी चेक केली जाते. म्हणजेच काय, म्हणून याला काय म्हणले बघा, गुणात्मक संकल्पना येतात सगळ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा अवलंब. अवलंब म्हणजे काय, कोण कोणावरती अवलंबून आहे. बघा, आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय शक्य असते. आता लक्षात घ्या, जीडीपी इकडे किती वाढते, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती वाढते, नॅशनल इन्कम किती वाढते, पण इथं चेक केलं जातं का की बाबा देशामध्ये दारिद्र्य किती कमी होते, बेरोजगारी कमी किती होते, पायाभूत सुविधांचा विकास होतोय का, अशा प्रकारे कुठल्याही गोष्टींचा तिथे आढावा घेतला जात नाही. कुठे, या आर्थिक वृद्धीमध्ये. म्हणून बघा काय म्हणले, आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय कसं आहे, शक्य आहे. त्यानंतर बघा आर्थिक विकास मध्ये लक्षात घ्या, आर्थिक वृद्धीशिवाय आर्थिक विकास शक्य नसतो. म्हणजे बघा, यांचा विकास जर व्हायचा असेल तर हे असो किंवा हे कमी असो किंवा जास्त असो, यांना काही फरक पडत नाही कुणाला, आर्थिक वृद्धीला. पण आर्थिक विकास करायचा असेल तर काय पाहिजे, आर्थिक वृद्धी पाहिजे. मग कसं, आता आपण पर कॅपिटा इन्कम लक्षात घ्या, पर कॅपिटा इन्कम कुठे येतं, आर्थिक वृद्धीमध्ये येतं. आता पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, दरडोई उत्पन्न. आता एखाद्याचं समजा बाबा दरडोई उत्पन्न वाढलं, म्हणजे एखाद्याचा पगार वाढला, 1,00,000 पगार झाला, त्याचे बघा ऑटोमॅटिकली दारिद्र्य कमी होईल, त्याला काम मिळतंय, म्हणजे त्याची बेरोजगारी कमी होईल, बेरोजगारी काय होईल, कमी होईल. त्यानंतर शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्यावरती तो खर्च करू शकतोय. लक्षात घ्या. म्हणून इथं काय म्हणले, जर आर्थिक विकास करायचा असेल तर आर्थिक वृद्धीशिवाय ते होऊ शकत नाही. आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीवरती काय आहे, अवलंबून आहे. पण आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. यांना काही घेणं देणं नाही. इकडे देशामध्ये विकास होऊ द्या, म्हणजे दारिद्र्य कमी असो नसो, पायाभूत सुविधांचा विकास होऊ द्या अथवा न होऊ द्या, यांना काही फरक पडत नाही. यांना फक्त काय असतं, इथं फक्त विचार काय केला जातो, आकडेवारीचा विचार केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, फायदेशीर. मग आर्थिक वृद्धी जी आहे तर ही विकसित राष्ट्रासाठी काय असते, समर्पक असते. म्हणजेच काय असते, फायदेशीर असते. उदाहरणार्थ अमेरिकेसारखा देश आहे. आता अमेरिकेमध्ये दारिद्र्य, लोकसंख्या, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, पायाभूत सुविधा लक्षात घ्या, ऑलरेडी ते काय आहेत, यांच्यावरती त्यांना काम करायचे का, अमेरिका सरकारला ऑलरेडी त्यांच्यामध्ये काय झालेले, डेव्हलपमेंट झालेली आहे. आता त्यांना फक्त काय करायचं, ग्रोथ करायचं आहे. जास्तीत जास्त जीडीपी वाढला पाहिजे, जास्तीत जास्त राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, जास्तीत जास्त नॅशनल इन्कम वाढलं पाहिजे. या गोष्टीवरती या लोकांना काय करायचंय, अमेरिकेसारख्या देशांना, विकसित राष्ट्रांना काय करायचं, काम करायचं. त्यांना दारिद्र्य कमी किंवा बेरोजगारी कमी या गोष्टी करायच्या नाहीत, कारण ऑलरेडी त्यांच्यामध्ये ते काय झालेले, डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये झालेली आहे. म्हणून आर्थिक वृद्धी ही जे काही संकल्पना आहे तर हे विकसित राष्ट्रासाठी समर्पक म्हणजेच काय, फायदेशीर असते. त्याच्यानंतर बघा, कारण दुसरी महत्वाची अजून एक गोष्ट लक्षात घ्या, कारण या राष्ट्रामध्ये जे काय राष्ट्राचा जीवनमानाचा दर्जा ऑलरेडी काय असतो, उंचावलेला असतो. मग आर्थिक विकास ही जी काही संकल्पना आहे तर ही कोणासाठी समर्पक आहे किंवा फायदेशीर आहे, जे अविकसित देश असतील किंवा भारतासारखे विकसनशील देश असतील, या सारख्या देशांना आर्थिक विकास ही संकल्पना महत्वाची आहे. कारण
यासारखे जे काही देश आहेत, लक्षात घ्या, विकसनशील किंवा अविकसित, या देशांना दारिद्र्यावरती काम करायचे, लोकसंख्येवरती काम करायचे, पायाभूत सुविधांवरती काम करायचे, शिक्षणावरती काम करायचे, आरोग्यावरती काम करायचे. या लोकांना फक्त जीडीपीच वाढवायचंय का? फक्त राष्ट्रीय उत्पन्नच वाढवायचंय का? बरं, फक्त जीडीपी वाढतोय, राष्ट्रीय उत्पन्न वाढतोय आणि देशामध्ये काय आहे? भरपूर बेरोजगारी आहे, भरपूर दारिद्र्य आहे. लक्षात घ्या, पायाभूत सुविधांचा काही विकास नाही. त्या आर्थिक वृद्धीला काही उपयोग आहे का? म्हणून लक्षात घ्या, आर्थिक विकास हा विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांसाठी काय असतो? समर्पक म्हणजेच फायदेशीर असतो. क्लिअर? कारण त्यांना या गोष्टीवरती त्यांना काम करायचं असतं आणि हे काम करत असताना त्यांना वृद्धी सुद्धा त्या ठिकाणी करायची असते. पुढं दुसरी गोष्ट अजून एक लक्षात घ्या, इथे जेवढे आर्थिक विकास करणार तेवढ्या लोकांच्या जीवनमानात काय होणार? जीवनमान उंच होणार. ठीक आहे. त्यानंतर बघा विस्तार. आधी बघूया तो विस्तार आपण आर्थिक वृद्धीचा. बघा, आर्थिक वृद्धी जी आहे तर ही एकांगी स्वरूपाची संकल्पना आहे. कसली स्वरूपाची संकल्पना आहे? एकांगी स्वरूपाची संकल्पना आहे. कारण त्यामध्ये फक्त आर्थिक घटकांचाच विचार केला जातो. फक्त आर्थिक घटकांचा विचार केला जातो. समाजाचा वगैरे विचार इथे केला जात नाही. मगाशी पण सांगितलं होतं मी. काय केलं जातं इथं? फक्त आकडेवारीवरती लक्ष दिलं जातं. जीडीपी जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, नॅशनल इन्कम जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, कारण ऑलरेडी ते देश डेव्हलपमेंट आहे, त्या लोकांचा जीवनमानाचा स्तर त्या देशातील अति उच्च आहे. क्लिअर? म्हणून आर्थिक वृद्धी ही संकल्पना एकांगी स्वरूपाची संकल्पना आहे, कारण त्यामध्ये राजकीय संकल्पनेचा फक्त काय केला जातो? घटकाचाच तिथे विचार केला जातो, आर्थिक घटकाचा. त्यानंतर बघा, आर्थिक विकास ही संकल्पना विविधांगी स्वरूपाची संकल्पना आहे. कारण विविधांगी स्वरूपाची संकल्पना का आहे? कारण यामध्ये बघा, आर्थिक घटकाचा तर विचार केला जातोच, पण सामाजिक घटक असतील, राजकीय घटक असतील, यांचाही इथं काय केला जातो? विचार केला जातो. म्हणून आर्थिक विकास ही संकल्पना कशी आहे? विविधांगी स्वरूपाची संकल्पना आहे. म्हणजेच या विविधांगी स्वरूपाच्या संकल्पनेमध्ये काय केलं जातं? एकूणच लोकांच्या हिताला किंवा लोकांच्या कल्याणाला महत्व दिलं जातं. लोकसंख्या लाभांश, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणायचं त्याला. त्याच्या आधी आपल्याला लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे माहित पाहिजेत. ते टप्पे थोडेसे घेऊयात आपण. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे. आता हे डोबल मानाने आपण 3 टप्पे पाहतोय. त्यातलं बघा, आता एक एक टप्पा मी आधी बॉक्स ड्रॉ करून घेतो, म्हणजे तुम्हाला समजायला आणखी काय होईल ते सोपं जाईल. बघा, आता हे टप्पे पण आणि थोडंसं लक्षात घ्या. कुठलीही अर्थव्यवस्था, भारत देश उदाहरणार्थ आपण भारत देशाचं घेऊया. ठीक आहे. आता भारत देश बघा, जेव्हा 1900 किंवा 1940 असेल, 1901 ते 1940 किंवा 1950 पकडा, फारसा डेव्हलप झालेला होता का? फारशी भारताची वृद्धी होती का? तर भारताची फारशी वृद्धी नव्हती. म्हणजे कसं? भारतामध्ये बघा, आरोग्याच्या सुविधा कमी होत्या, शिक्षणाचा प्रसार कमी होता, पायाभूत सुविधा त्यांचा विकास कसा होता? कमी होता. लक्षात घ्या, आरोग्याचा सुविधा कमी, शिक्षणाचा विकास कमी, त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास, अनेक क्षेत्र त्या ठिकाणी फारसे काही डेव्हलप किंवा ग्रोथ झालेली नव्हती. त्याच्यानंतर बघा, शिक्षणाचा प्रसार नव्हता, त्यामुळे लोकांमध्ये निरक्षरता मोठ्या प्रमाणात होती. ठीक आहे. मग लोकांचं बघा कसं होतं, त्यावेळेस जन्मदर पण जास्त होती आणि मृत्यूदर पण काय होतं? पहिल्या टप्प्यामध्ये जास्त होतं. आता हे जास्त का होतं? थोडंसं काही कारण सांगतो तुम्हाला. बघा, जसं आता आरोग्याच्या बाबतीतलं जे काही तंत्रज्ञान, ठीक आहे, जसं तंत्रज्ञान आलं, उदाहरणार्थ बघा कोरोना आला, लगेच आपल्याला काय झालेले? उपचार तिथे मिळालेले. का? कारण टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपण जे काय तिथं व्हायरस आलेला आहे त्याचं लगेच आपण काय केलेलं आहे? त्याचं डिवायडेशन करून, व नेमकं कुठला व्हायरस आहे, बरं ठीक आहे, हा व्हायरस आहे, तर मग त्याच्यावरती कुठल्या लस उपलब्ध होतील, अशा प्रकारचं आपण तिथं रिसर्च केलेलं होतं. आणि लवकरात लवकर त्या व्हायरसवरती आपण काय केलेलं होतं? कुठेतरी आपण तिथे औषध आणलेलं होतं किंवा लस आणलेली होती किंवा उपाय शोधलेला होता. पण अर्थव्यवस्था जेव्हा पहिल्या टप्प्यात असते, लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम्स काय असतात? लोकसंख्या जास्त असते, नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर केला जात नाही, अशा देशामध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असतो, आरोग्याच्या सुविधा प्रत्येकापर्यंत गेलेल्या नसतात, शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नसतो, जास्तीत जास्त लोक हे अंधश्रद्धेकडे झुकलेले असतात.
अशा या पहिल्या टप्प्यामध्ये बघा जी काही लोकसंख्या असते त्यामध्ये बघा जन्मदर आणि मृत्यूदर हे कसे असतात, मोठ्या प्रमाणात असतात. मग आता जन्मदर का असतात बघा, तर काही वैचारिक दृष्टिकोनामुळे किंवा काही विचारामुळे हे जन्मदर जास्त असतात. उदाहरणार्थ बघा काय केलं जात होतं पूर्वी बघा, समजा 10 मुलं जन्माला घातली. आता पूर्वी तर आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. आला एखादा रोग, प्लेग सारखा एखादा आला रोग, त्या 10 पैकी समजा 4 मुलं गेली, राहिले 6 तरी राहतील. या भावनेने जास्त मुलं जन्माला घातली जायची. त्यानंतर लक्षात घ्या, वंशाला दिवा पाहिजे. 5-5, 6-6, 8-8 मुली झाल्यानंतर लक्षात घ्या हे वाटच बघतायत मुलगा कधी होतोय. इनडायरेक्टली काय झालं, जन्मदर तर वाढलाच, पण इनडायरेक्टली लोकसंख्या पण तिथं वाढायला लागलेली होती. का? कारण यांची वैचारिक क्षमताच तशी होती. का? तर जन्माला काय पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. जे काही जमीन जायदाद आहे, जे काही संपत्ती आहे त्याला वारसा हक्क पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारच्या भावनेमुळं इथं जन्मदर कसे होते, जास्त होते पहिल्या टप्प्यात. कुठल्या अर्थव्यवस्था असू द्या, पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर हा जास्तच असतो. मृत्यूदर का जास्त असतो, कारण बघा इथं मी सांगितले आरोग्याच्या सुविधा कशा असतात, कमी असतात. मग काय होतं, लोक अंधश्रद्धेकडे झुकलेले आहेत. एखाद्याला ताप आला, त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय सोडून काय करतील, काहीतरी प्राण्यांचा बळी तिथे देतील. लक्षात घ्या, का? अंधश्रद्धा आहे. त्यानंतर आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, म्हणून या पहिल्या टप्प्यामध्ये मृत्यूदर कसे होते, जास्त होते. ओके. त्यानंतर बघा लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर लक्षात घ्या कुठेतरी कमी प्रमाणात आलेली. का? आता बघा कुठली अर्थव्यवस्था असेल, जसजसं ती पुढे काळाच्या ओघात जसजसं पुढे जाईल तसं सुधारणा करेल ना. तसं भारताने सुधारणा केल्या. 1950च्या नंतर भारतामध्ये काय केलं, आरोग्याच्या सोयीसुविधा इथं काय झालेल्या आहेत बघा, आरोग्याच्या मध्ये काय झालेलं आहे, जास्तीत जास्त सुधारणा झाले. शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त काय झालेला आहे, विकास झालेला आहे. आता काय झालं बघा, जन्मदर इथं कमी नाही झाले, सॉरी मृत्यूदर काय झालेले आहेत आता इथं कमी झालेले आहेत. का? आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. लोकांचा राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावलेला आहे. लोकांना आता कळायला लागलं, लक्षात घ्या, ताप आली दवाखान्यात जायला पाहिजे. का? शिक्षणाचा प्रसार त्या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणून मृत्यूदर इथं काय होतात, कमी होतात. का? आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, वेळेवरती उपचार होत आहेत, त्यामुळे मृत्यूदर काय झालेला असतो, कमी. पण कळतं पण वळत नाही. त्यानुसार बघा इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा तसाच वाढलेला असतो. पुन्हा लोकांचं तेच, वंशाला दिवा पाहिजे, वारसा हक्क पुढे चालला पाहिजे, वंशावळी पुढे चालला पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे, फक्त मुलगाच पाहिजे. मग 10 मुली जरी झाली तरी बाबा थांबायला तयार नाही, 11वा मुलगा होईपर्यंत वाटच बघतोय. लक्षात घ्या, ही टेंडन्सी त्या काळच्या लोकांची होती. बघा आपले तुमचे आजोबा वगैरे असतील, तुमच्या गावात वगैरे विचारा, 5 बहिणी 7 भाऊ. का आहे, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या पूर्वी, ही टेंडन्सी होती. लक्षात घ्या. मग भारताने काय केलं बघा, आता भारताच्या बाबतीतलं आपण हे उदाहरण बघतोय. बघा तिसऱ्या टप्प्यामध्ये मग भारताने काय केलं, 2 लोकसंख्या धोरण आणलेले आहेत. पहिलं लोकसंख्या धोरण आणलेलं आहे 1976 ला. दुसरं लोकसंख्या धोरण आणलेलं आहे 2000 ला. लक्षात घ्या. आणि या 2 धोरणामध्ये लक्षात घ्या नसबंदी कायदा वगैरे आणलेला आहे, त्यामुळे लोकांना वगैरे त्रास झाला. लक्षात घ्या. त्यामुळे बघा 1977 ला काय झालेलं होतं, काँग्रेसचं सरकार पडलं आणि जनता दलाचं सरकार 1977 ला काय झालेलं आहे, सत्तेत आलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे काही लोकसंख्याचे जे काही दुसरं धोरण होतं 2000चं, त्यामध्ये बघा सांगितलं गेलं की हम दो हमारे दो. याच्यामुळे तर काय होईल, लोकसंख्या काय होईल, कमी होईल. मग काय केलं, जे नोकरदार असतील गव्हर्नमेंट त्यांना काय केले, 8 ठेवली. जर तुम्ही तिसरं अपत्य जन्माला घातलं तर तुमच्यावरती शिस्तभंगाची काय होणार, कारवाई होणार. अशा प्रकारे बघा कुठेतरी लोकसंख्या ही कमीत कमी प्रमाणात आणण्याचा त्या ठिकाणी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणून बघा तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर काय झालेला होता, ऑलरेडी कमी झालेला होता. का? कारण आरोग्याच्या शिक्षणाच्या सोयीसुद्धा तिथे उपलब्ध झालेल्या होत्या. पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त तिथे विकास झालेला होता. म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर सुद्धा कसे होते, कमी होते. व्याख्या लक्षात घ्या, लोकसंख्या लाभांश. ठीक आहे. बघा एखाद्या देशाच्या वयरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जर वाढ किंवा विकास होत असेल त्याला म्हणायचं लोकसंख्या लाभांश.
जर लोकसंख्येमुळे जर त्या देशाचा विकास किंवा वाढ होत असेल तर त्या वाढीला किंवा विकासाला काय म्हणायचं, बघा कशामुळे वाढ होते, लोकसंख्येमुळे, म्हणून त्याला म्हणायचं लोकसंख्या वाढ. आता हे लोकसंख्येमधला जो काय बदल आहे तो कशावरती डिपेंड असतो, जन्मदर आणि मृत्यूदर. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही काय झाल्यामुळं, कमी झाल्यामुळे. बघा हे दोन्ही कमी कधी असतात, आताच बघितलं आपण, तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी असतात बघा. तर अर्थव्यवस्था काय झालेली असते, सुधारलेली असते. प्रत्येक पायाभूत सुविधांचा विकास असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, या सगळ्या लोकांपर्यंत काय गेलेल्या असतात, पोहोचलेल्या असतात. त्यामुळं जन्मदर आणि मृत्यूदर हा कुठेतरी तिसऱ्या टप्प्यामध्ये काय झालेला असतो, कमी झालेला असतो. आणि जेवढं जन्मदर आणि मृत्यूदर हे कमी असतील तेवढं काय असणार, तरुणांची संख्या जास्त असणार. आणि तर बघा तरुण जेवढं जास्त काम करणार तेवढं राष्ट्राचं काय होणार, उत्पन्न वाढणार. म्हणून या तरुणांची जी काही लोकसंख्या आहे, लक्षात घ्या 2011 नुसार 63.1% लोकसंख्या भारतामध्ये आढळते. मग तरुणांची संख्या कुठून कुठपर्यंत वयापर्यंत मोजली जाते, तर 15 ते 59 वर्षाच्या आत जे काही तरुण मंडळी असेल, लक्षात घ्या आपण इथं तरुणच म्हणणार प्रत्येकाला, कारण हे काय करतात, देशासाठी काम करतात. हे जेवढं जास्त काम करणार तेवढं देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढणार, लक्षात घ्या. म्हणून हे जे काय गट आहे 15 ते 59 मधला हा जो काही गट आहे, या गटालाच म्हणायचं लोकसंख्या लाभांश. का, त्यांच्यामुळे काय होते, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होते. क्लिअर. त्यानंतर बघा सामान्यतः जेव्हा कार्यशील वय वर्गातील 15 ते 59 वर्ष, आताच सांगितलं मी, लोकसंख्येची भागीदारी जी आहे ते अकार्यशील वय वर्गातील लोकसंख्येपेक्षा कशी असते, जास्त असते. म्हणजे काम न करणाऱ्यापेक्षा काम करण्याची संख्या जेव्हा काय असते, लोकसंख्या लाभांशामध्ये जास्त असते. बघा काम करणाऱ्या लोकांची संख्या किती होती, 63.1%. मग काम न करणाऱ्या लोकांची संख्या किती असेल, मग 100 मधून 63.1% वजा केलं जे राहिलेलं बघा 36.1%, 9%. हे काय असेल, काम न करणारे म्हणजेच काय, कार्यकारी लोकसंख्या असेल. ओके. त्याच्यानंतर बघा लोकसंख्येतील हा जो काय प्रामुख्याने बदल होत असतो, तर हा जन्मदर आणि मृत्यूदर यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे होत असतो. मी इथेच ते स्पष्ट केलेलं होतं बघा वरती. आणि आपला तिसरा लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा सध्या भारत जो आहे तर हा तरुणांचा देश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. का, कारण भारतामध्ये बघा 50% पेक्षा जास्त का आहे, लोकसंख्या लाभांश प्राप्त आहे भारताला, म्हणजेच काय 63.1%. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं सगळ्यांना. चला कमेंट करून सांगा समजलं